चालू ओके. तर इकाच्या केसमध्ये मला काय वाटतं सांगतो की त्यांना जर आपल्याला काही कारणास्तव असं सर्वांमध्ये असं ठरतं की बाबा त्यांचं कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिसमध्ये ते बसत नाही आहेत, काही कारण त्यांनी वेगळं मॉडेल दिलं की जे मॉडेल आपण मागितलेलं नाही आहे, तर त्याची प्रॉपर जस्टिफिकेशन्स आपल्याला करायला लागते ॲक्च्युली. ओके, की उद्या त्यांना जरा तुम्ही कम्युनिकेट करणं, म्हणजे आता समजा असं ठरलं समजा की आता सगळ्यांनी एकदम सांगितलं की इकाचं बघायला नको. ओके, बघायचं नाही बघायचं तो विषय वेगळा आहे, तर त्यापेक्षा सुद्धा बघायला नको याचा अर्थ असा होतो की त्याला आपण या संपूर्ण कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिसमधून बाजूला काढला. तर मुळात पहिल्यांदा हा मुद्दा चर्चेत आला पाहिजे की जर त्यांना कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिसमधून जर आपण त्यांना बाहेर जर काढत असू तर त्याला एक संयुक्तिक निदान पॉइंटर्स सगळी चर्चा झाली पाहिजे की आपण त्यांना या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर का काढतो, लक्षात आलं. आणि एक आहेत आपल्याकडे त्याची व्हॅलिड रिझन्स पण आहे की जेणेकरून त्यांनाही ते जस्टिफाय होईल आणि ती प्रोसेस जी त्यांची जी एक्झिटची प्रोसेस आहे ती व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हाताळावी लागेल ॲक्च्युली. ओके, म्हणजे नुसतं हे बघून त्यांना नको आता कम्पेअर करायला वगैरे असं नको करा. त्यापेक्षा त्यांना करायचं जर नसेल आपल्याला तर बाबा आपण जसं टेंडरमध्ये आपण प्रॉपर एक काय म्हणतात त्याला प्रॉपर एक कोलॅबरेटिव्ह बिड मोडमध्ये आपण काम करायचं आणि आपल्याकडे सेल्फ रिडेव्हलपमेंटची तेवढी आपली कपॅसिटी नाही म्हणण्यापेक्षा मॅच्युरिटी नाही आहे, म्हणूनच आपण त्या मॉडेलमध्ये चाललो की बिल्डरबरोबर अलाइनमेंट करून जायची. आणि त्यांनी जे प्रस्ताव दिला आहे ते सक्षम प्रस्ताव आहे, त्याबद्दल त्याच्या प्रस्तावाला नाव कारण नाही आहे, पण तो मॉडेलमध्ये बसत नाही, आपण कन्सिडर करत नाही. तर हे असं त्याचं एक व्यवस्थित म्हणजे आपल्या कन्सल्टंटच्या थ्रू किंवा असं असल्यामुळे आम्ही तुम्हाला कन्सिडर नाही करू शकत. तुम्ही जे काही एक इनोव्हेटिव्ह अप्रोच, एक नवीन तुम्ही जो अप्रोच दिला त्याबद्दल खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. हे नको असं एक आपल्याला त्यांच्याबरोबर एक कम्युनिकेशन करून देन आणि त्याला क्लिअरली लिहिलं पाहिजे की त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या प्रोसेसमधून आम्ही तुम्हाला आता कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आम्ही तुम्हाला कन्सिडर करत नाही. तुमची जी काही एक्झिट त्याचे कमर्शियल एफडी आणि हे त्याची योग्य पद्धतीनं पुढची आम्ही स्टेप घेऊ. तर हे असं कम्युनिकेशन गेलं पाहिजे आणि देन वी नीड टू ड्रॉप दॅट. सो दॅट्स द वन. तर हे तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर सांगा. हेच पहिलं आपल्या त्या मॉडेलचा भागच नाही, तरी त्यांनी ते दिलं ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं. पण आपण त्यांना एका प्रोसेसमध्ये घेतलं, त्यांचा आपण डी जो आहे तो डिपॉझिट केला आहे तिकडं, ते आता आपल्या प्रोसेसमध्ये आहे. आपलं त्यांना व्यवस्थित करस्पॉन्डन्स करून त्यांना आपण एक लेटर देऊन सोसायटीतर्फे एक लेटर द्यायचं आणि त्याच्यावर त्यांचा डी जो आहे तो द्यायचा विथ सर्टन रिझन्स, असं करून आपण त्यांना एक्झिट. आता तो ठराव पास करा किंवा जो द्यायचा आहे तो किती दिवसात द्यायचा आहे, 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, काय करायचं सर्वसमावेश तुम्हीच ठरवा. विथ डी आपल्याला त्यांना एक्झिट द्यायचं. हो, डी भरावं लागला, कारण की जर आपण त्यांना तिथंच आपण डिस्क्वालिफाय केलेलं नाही जागेवरती घेतलंय म्हणजे मग ती प्रोसेसमध्ये दाखवावं लागलं. नाही तर उद्या 4 टेंडर आले तर डी तुमच्याकडे 3च डिपॉझिट कसे, मग चौथ्याचा आला होता का नव्हता, ते फोटो नुसता ते त्याला मजा नाही की आला तो फोटो वगैरे नाही. प्रोसेसमध्ये घेतलं तर त्याला इन करून आपण ऑफिशियली आउट करू. त्याचा डीडी भरणं ही योग्य स्टेप आहे. लवकर कसं करायचं काय कामाला जात नाही. उद्या म्हणलं तरी आपल्याला केलं पाहिजे, त्या पद्धतीने केलं पाहिजे. उद्या जरी भरता आलं तरी परत भेटायला आपल्याला हरकत नाही. 2-3 दिवसाचा वेळ घ्या, थोडंसं ड्राफ्टिंग करूया. तुम्हाला ते ड्राफ्ट देणार, तुम्ही वाचणार, मग त्याच्यावर तुम्ही अप्रूव्ह देणार, मग तो आपण ऑफिशियली पत्र आणि डीडी म्हणजे त्याच्यानंतर ते काय असेल प्रोसेस तुमचा दुसऱ्या दिवशी आम्ही तुमचा डीडी तुम्हाला सुपूर्द करू वगैरे असं करून ती प्रोसेस लवकर होतं. ठीक आहे. येत्या 2 दिवसात आपण त्यांना सगळ्यांना मंजूर असेल तर करून टाकू. आपण जसे मागितले किंवा उद्या किंवा आपण देऊन पाठवू कारण की ते ठेवण्यात काहीच आलं माहिती आपल्याला आपण डिस्कसच करत नव्हतो, तर त्याच्यावरती प्रोसेस करून तो आपण करून टाकूया. आपण परत त्याच्यासाठी थोडी जमणार नाही. ठराव करून परत द्यायचे, परत द्यायचे, पत्र व्यवहार बाकीच्या गोष्टी आपल्या चालत राहतात. ठीक आहे, थँक्यू. आपण एकच कोलॅप्सिस करून ठेवली मी
सो 3 डेव्हलपर्स आहेत आपल्याकडे कम्पेअर करायला आता. पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, रविराज बोकडे क्रिएटिव्ह, विलास जावडेकर डेव्हलपर्स. आता त्या विलास जावडेकरांची सुद्धा आपण कम्पेअर करण्यासाठी सिक्युरिटीवाली ऑफर बघूया. नॉन सिक्युरिटीवाली ऑफर आहे, टाईप करून ठेवली, पण ती कम्पेअर होणार नाही. कम्पेअर तिन्ही ॲपल टू ॲपल कम्पेअर करायचे आपल्याला. सो त्यांची विथ सिक्युरिटीवालीच ऑफर सध्या गृहीत धरूया आपण आत्ताच्या ह्याला बघायला. पहिला सर्वात पॉईंट आहे की एरिया ऑफ प्लॉट ऑफ द सोसायटी. इथून सुरुवात की उद्या असं नको व्हायला आपण हा क्लॉज कशाला टाकलेला मागे की उद्या काहीतरी चुकलं, चुकीचेच कॅल्क्युलेशन पुढे सरकत गेले आणि मग नंतर क्लॅरिफिकेशन झालं. त्यामुळे आपण त्यांना एरिया दिलेला त्याप्रमाणे एरिया पकडलेला आहे. यांची फक्त टायपिंग एरर आहे. रविराज बोकडियाचं आहे ना, एक 3 जरा जास्त दिसतोय मला असं वाटतं टायपिंग एरर. पण तुम्ही जर बघाल आपला प्लॉट एरिया किती आहे तो इथे लिहिलाय 13,317. नाही 13,317चा स्क्वेअर मीटर मध्ये हे बघा इथं किती असायला पाहिजे लिहिलंय मी. 13,317 स्क्वेअर मीटर 1,43,344 स्क्वेअर फूट. हा तर पर्पलने लिहिताना असा लिहून दिलाय, रविराज बोकडेने इतका लिहून दिलाय, विलास जावडेकरने इतका लिहून दिलाय. त्यातले हे 2 मॅच होत आहेत आपल्या याला. इथे टायपिंग एरर मला जाणवतो कारण हा कुठच्या पुढे जातो. येस हे स्क्वेअर मीटर आहे, हे स्क्वेअर फीट आहे. 1-3 जास्त झालं तिथं सेकंड लास्ट. ठीक आहे. ही फर्स्ट ऑब्झर्वेशन आपली. नंतर आपण सगळ्यांचे कार्पेट एरिया इकडे लिहून दिले. मग फ्लॅटचे वेगळे काढले, त्याला अटॅच टेरेसेसचे काढले, त्याचे शॉप्सचे किती आहेत, शॉपला असलेल्या लॉफ्टचे किती आहेत आणि बेसमेंटचे किती आहेत हे सगळे सेपरेटली काढून दिले. आता त्याच्यात तू किती धरणार आपण विचारलं होतं. गृहीत असं धरलं होतं की सगळ्यांनी सगळं 100% धरलं पाहिजे. मेसेजही आपण प्रीबिडच्या वेळेस तोच दिला होता, तुम्ही कशातही काही कमी करायचं नाही, वॉटेवर 100% धरा, जे द्यायचे ते सगळ्यांना मान्य, कुणाचं काही कमी करायचं नाही. पण पर्पलने काय केलं, बेसमेंटला 33% धरले. बाकी रविराजनी टोटल एरिया धरलेला आहे आणि विलास जावडेकरनी टोटल एरिया धरलेला आहे. फक्त डेव्हिएशन आलंय ते बेसमेंटचं 33% होती. म्हणजे त्यांचं जे बेसमेंट आहे त्याचं 33% ते धरणार असं त्यांनी लिहून दिले. आता जितका एरिया धरलाय त्याच्यावरती ऑफर प्रपोज होती. ऑफर्स काय आल्या, बस ना विशाल विषय बस. तर पर्पल कन्स्ट्रक्शन कडून फ्लॅट एरियावरती 90%ची ऑफर आहे. जे 100% धरलं होतं ते धरून त्याच्यावरती 90%ची ऑफर देत आहेत. ते टेरेस जो धरला होता त्यांनी 100%, त्या 100% वरती ते 50% प्रपोज करतात. शॉपला 100% धरून त्याच्यावरती 100% वाढ देत आहेत. शॉपच्या लॉफ्टला 100% धरून 100% वाढ देत आहेत. आणि ज्यांचं बेसमेंट आहे त्यांना म्हणतात तुम्हाला वाढच नाही, तो 33% धरणार फक्त आणि ते कन्वर्ट करून देणार तुम्हाला, वाढ नाही त्याच्यावरती 0% वाढ. वेरॅज रविराजचं सगळ्यावरती 140% कॉन्स्टंट राहते ऑफर, की फ्लॅटला, टेरेसला, शॉपला, शॉपच्या लॉफ्टला, बेसमेंटला सगळ्याला कॉन्स्टंट ऑफर राहिली आहे 140चीच. वेरॅज विलास जावडेकरचं सुद्धा सेम 95नी सगळ्याला कॉन्स्टंट ठेवली. ही आपण सिक्युरिटीची ऑफर बघतो. वेरॅज अनसेक्युअर्ड ऑफर त्याची 110ची आहे, पण आपण सध्या सेक्युअर्ड ऑफरच बघणार आहे. आपण त्याचं कन्व्हर्जन केलं, जसं आपण गेल्या मीटिंगला डिस्कस केलं होतं की आपण कन्वर्ट करणं सगळं रुपीजमध्ये. रुपीजमध्ये कन्वर्ट केल्यावरती आपल्याला कळतं की एक्स्ट्रा किती आपलं आहे तेवढं घर तर धरलंच, ते बाजूला ठेवा. नवीन जो कंपोनंट येणार आहे तो नवीन कंपोनंट कितीचा पास ऑन होणार. तर पर्पल 187 CRचा कंपोनंट पास ऑन करायला तयार आहे. रविराज 300 CRचा कंपोनंट जनरेट करतोय. विलास जावडेकर 205 CRचा कंपोनंट जनरेट करतोय आरामदार. असं ह्याची टॅली आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला, आता हा जो कंपोनंट आहे तो शेवटी टॅली होईल. हा फक्त लक्षात ठेवत चला, हा प्रत्येकाला बॉटम येणार. तर डिस्काउंटेड एरिया जर का आपल्याला एक्स्ट्रा परचेस करायचं असेल तर पर्पल वाल्यांचं म्हणणं आहे की 75, पहिले रेसिडेन्शियलला असं म्हटलं त्यांनी 75 स्क्वेअर फुटापर्यंत 9,950 रेट लागू होईल. 75 पासून
150 पर्यंत 11,500चा रेट लागू होईल. 150 पासून 225 पर्यंत 13,500चा रेट लागू होईल. त्यांनी 3 व्हेरिएशन्स मध्ये रेट तोडून दिले. आणि कमर्शियल साठी त्यांनी म्हटले की 50,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा 75 स्क्वेअर फीट पर्यंतचा पर स्क्वेअर फीट रेट ते देत आहेत. डिस्काउंटेड रेट आहे. वेराज काय म्हणणं आहे की 10% डिस्काउंट ऑन, मी 12,500चा रेट काढतोय इथं, 12,500 वरती 10% डिस्काउंट देतो. असं रेसिडेन्शियलला म्हटलं की कितीपर्यंत, 100 स्क्वेअर फुटापर्यंत मी देणार. आणि कमर्शियलचं त्यांनी म्हटलंय ऍप्लिकेबलच नाही. म्हणजे कदाचित त्यांचं प्रोजेक्शन तसं नसेल की कमर्शियलला मी डिस्काउंट देऊ शकेल, कारण हा डायरेक्ट 50,000 म्हणतोय. म्हणजे 50,000 कुठच्या पुढे जातं घरी, एका स्क्वेअर फुटाला 50,000 मोजायची. म्हणजे हे टाकणं सुद्धा काही डेव्हलपर्स टाळतात, अशातलं ते असू शकतं. आणि विलास जावडेकर 15,000 रुपये कार्पेट एरियावरती डिस्काउंटेड रेट देत आहेत. 5% तुम्ही जो परचेस करता, तुमचा एक्झिस्टिंग जो कार्पेट आहे त्याच्या 5% तो वेअर करणार. म्हणजे 500चा असेल तर 50 स्क्वेअर फुटापर्यंतचा तुम्हाला डिस्काउंट आपल्याला. 1000चा कार्पेट असेल तर त्या प्रोपोर्शन 5 स्क्वेअर फुटाचं 5% तुमच्या याच्यावरती व्हेरिएशन. वेअरएज कमर्शियल एरियासाठी 30,000 रुपीज पर स्क्वेअर फीट ते डिस्काउंट देत आहेत. त्याच्यावरती पण 5 स्क्वेअर फीटचं 5%चं व्हेरिएशन सांगतात. काय 15,000 रुपये डिस्काउंट धरला आहे. डिस्काउंटेड रेट झाला कार्पेटवर. म्हणजे जर का त्यांचं कार्पेट रेट काढलं आपण 15,000, आता हे 4 to 5 ची लोडिंग करणार, कारण मोठे हे 10,500चा सेलेबल राहतंय. 10,500 पर्यंत सेलेबल धरून चाललं. 10,500ला 15,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा डिस्काउंट. नाही 10,500 हा आहे ना सेलेबल इथे वाचा 15,000 पर स्क्वेअर फीट ऑफ कार्पेट एरिया. कार्पेट एरिया बिल जो सेलेबल एरिया तो मी तुम्हाला काढून दाखवतो. तो जवळपास 10,500 11,000 500 एकर स्क्वेअर कार्पेट असेल 15,000 रुपये पर कार्पेट काढणार. असं सांगा. जेवढा कार्पेट घ्यायचा तर 15,000 येस तुम्ही जर का 10 वाढवला तरी 15,000 घ्यायचं. येस 15,000 कार्पेट कार्पेट त्याचं कन्वर्जन तुम्ही केलं तर त्याचं कन्वर्जन त्या ओव्हरपॉइंट लोड Yes. तसं वेरेज त्यांनी मार्केट रेट 15,000 पेक्षा जास्त पकडलं. हो. पुढे बघू ना आपण त्यांनी काय दिलं. म्हणजे 100 स्क्वेअर फीट एखादा घ्यायची असेल तर 15,000 रुपये. हो कार्पेट अशा आता उद्या एखाद्याला विकून जायचे. काही लोकांचं असं होईल की एक्स्ट्रा एरिया होतो, मला एवढे एरियाची गरज नाही, मला पैसे पाहिजे, विषय क्लोज करायचा. तर त्या केसमध्ये पर्पल कन्स्ट्रक्शनचं म्हणणं आहे आपण भेटून ठरवू आणि जे पैशांचं देवाणघेवाण होईल हे रेराच्या टर्म्स अँड कंडिशन्स नुसार असं त्यांचं म्हणणं आहे. रविराज बोकडे सुद्धा भेटून ठरवू म्हणजे टू बी डिस्कस लेटर म्हणतात. आणि विलास जावडेकरांनी 15,000 आणि 30,000 म्हणजे ही ऑफर कुठेतरी फेअर वाटते मला की माझा डिस्काउंट पण तोच आहे, माझ्या मालालाही तोच भाव आणि तुमच्या मालालाही तोच भाव. हे कुठेतरी बॅलन्स होत नाही तर माझा माल लय भारी तुमचा माल खालचा असं नाही पाहिजे. हे कुठेतरी मला फेअर वाटतं. असं त्यांची ऑफर आहे. नंतर नेक्स्ट होता आपला की शेजारचा प्लॉट जर अमलगमेंट करायचा झाला तर आमच्या कन्सेंट शिवाय तो करणार नाही तुम्ही, हे ऍग्री करायचे मॅन्डेटरी पॉईंट होता. तर त्याला पर्पल डिसॅग्री करते, सोसायटी ऑब्जेक्शन घेणार नाही असं त्यांनी टाकून दिले. पण तुमच्या कन्सेंट शिवाय करायचं नाही या मुद्द्याला डिसॅग्री. रविराज ऍग्री, विलास जावडेकर ऍग्री. आता 2 फ्लॅट जर का एक फ्लॅटला 2 फ्लॅट मध्ये स्प्लिट करायचं झालं तर किती खर्च लागेल आपण ते विचारलं होतं. तर पर्पलवाल्यांनी काहीतरी मला न पटणारे लिहून दिले. त्यांनी म्हटलं 2,500 रुपये पर स्क्वेअर फीट खर्च लागेल. आता कशावरती कॅल्क्युलेट करायचा? म्हणजे माझा जर 1,000चा आज फ्लॅट आहे, उद्या मला 100%ची ऑफर मान्य झाली, माझं 2,000 झाला, म्हणजे 2,000चे 2 करायचे. आता पर स्क्वेअर फीट मी रेट कशावर लावायचा? त्या 2,000वरती कुठचे पुढे गेले? म्हणून हे जरा जस्टिफाईड नाही. पुढचं जस्टिफाईड आहे की नवीन कॉर्पस जो जनरेट होईल नवीन युनिटचा तो तुम्ही भरायचा, नवीन मीटर लागेल एमएससीबीचं याचं बेअर तुम्ही करायचं, परत लिगल चार्जेस जे काय लागतील ते तुम्ही भरायचे, किंवा अजून कुठलेही फंड्स ऍज अ सेपरेट युनिट म्हणून भरायची वेळ आली तर तुम्ही भरा. हे जस्टिफाईड युनिटला, सेकंड युनिटला.
पण हे 2,500 रुपये पर स्क्वेअर फीट जस्टिफाईड नाही याचा आपण डायलॉग करू त्यांच्याशी. रविराज म्हणतायत की टू बी कॅल्क्युलेटेड ॲट ॲक्च्युअल आणि इथं विलास जावडेकरांची ऑफर चांगली आहे की काहीच नाही, 0 तुम्हाला मी माझ्या कॉस्टनी स्प्लिट करून देईन. इथं कुठेतरी बेनिफिट आहे अशी ऑफर मिळेल. फक्त कार पार्किंगचे तुम्ही पैसे द्यायचे. मी फ्लॅट तोडून देईल तुम्हाला वरचा, खाली पार्किंग बाबत बोलायचं नाही. सेम आपण कमर्शियल युनिट साठी पण टाकलं होतं की माझं कमर्शियल मोठं झालं होतं, ते जर तोडून पाहिजे असेल तर काय करायचं. पर्पल म्हणताय डिस्कस करू, रविराज पण डिस्कस करू म्हणतात. विलास जावडेकर तिथंच थांबेल, 0 कॉस्ट मध्ये मी करून देईन. आणि इथं विलास जावडेकरची ऑफर मला तरी बेटर वाटते आपल्या फायद्याची. आता न्यू फ्लॅट्स आपली चॉईस असेल हे आपण सुरुवातीपासून बोलतो की माझा फ्लॅट कुठे असेल हे मी ठरवणार, डेव्हलपर नाही ठरवणार. पर्पलवाले टू बी डिस्कस म्हणतात, रविराज ॲग्री आहे, त्याला विलास जावडेकर ॲग्री. आता आपण टेंडरमध्ये टाकून दिलं की किती पर्सेंटेजनी हा प्रोजेक्ट तुम्ही करणार, प्रपोर्शन किंवा किती टक्के रेसिडेन्शियल घेणार आणि किती टक्के कमर्शियल घेणार आणि हा प्रोजेक्ट रन करणार आहे. तर पर्पल आहे ना 80-20 पॅटर्ननी चालले, 80% रेसिडेन्शियल 20% कमर्शियल. रविराज 75-25 पॅटर्ननी चालले, जो का आपण टेंडरमध्ये टाकलाच नव्हता. ऑड होता, एक तर 70-30 होतं, 60-40 होतं, 80-20 होतं. त्यांनी हा ऑर्डच काढला 75-25चा आणि विलास जावडेकर 80-20 म्हणतात. 2 जण 80-20, एक 75-25. आता जर का कुठल्या रेसिडेन्शियल युनिट वाल्याला कमर्शियल मध्ये शिफ्ट व्हायचं, बेरिंग ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स जे काही, तर पॉसिबल आहे का. तर पर्पल वाले म्हटले टू बी डिस्कस. रविराज व्हेरीज फ्रॉम केस टू केस म्हणतात, विलास जावडेकर यस म्हणतात. तर पार्किंग वरती येतोय आपण. पार्किंग आपली अपेक्षा होती की आपल्याला 2 कार पार्किंग पर युनिट पाहिजे असं आपण टाकून दिलं होतं. पर्पल म्हणताय मी 1 गाडी कार पार्किंग देईल, त्याच्यावरती 2चे इथं त्यांनी डिसॅग्री केले. रविराज म्हणताय की मी 2 देईल पण एकाच गाड्यात देईल, एकावर एक लावायची तुम्ही, एक गाडा तुम्हाला अलर्ट होईल. बरोबर, स्टॅक पार्किंग. त्याच्यात तुमच्या दोन्ही गाड्या तुमच्याच लागतील पण तो एक गाडा तुमचा असेल असं. सो बेसिकली सगळ्यांना कवर्ड पार्किंग मिळेल. सगळ्यांना कवर्ड पार्किंग, सगळ्यांना कवर्ड पार्किंग लोकलमध्ये स्टॅक पार्किंग नाही. तो कुठंच विषय आलेला नाही. विलास जावडेकर सुद्धा 1 मेकॅनिकल कार पार्किंग विथ 2 युनिट्स असं. म्हणजे त्याच्यावरून पर्पल डिसॅग्री करते 2 कार पार्किंगला, रविराज बोकाडिया ॲग्री करते 2 कार पार्किंगला पण मेकॅनिकल थ्रू. विलास जावडेकर सुद्धा ॲग्री करते मेकॅनिकल थ्रू. आणि आपण म्हटलेलो की ज्यांची स्प्लिट होतील फ्लॅट त्यांना आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कार पार्किंग देऊ शकाल का असं विचारलं होतं आपण. तर पर्पल डिसॅग्री करते, रविराज त्याच्यावर सायलेंट आहे, अजून तिथं काहीतरी लिहून दिलेलं नाही. तर विलास जावडेकर ॲग्री कसं करते ते मला कळलंच नाही. हे झालं डायसी. स्प्लिट फ्लॅटला शक्य नाही ना फुकट पार्किंग. पण माझ्या इथं 2 पार्किंग आहे, एका फ्लॅटला 2 आहेत, माझ्या 2 फ्लॅट झाले, प्रत्येकाला 1 पार्किंग देणार नसतो. तसं नाही, तुम्ही स्कीम मध्ये तोडलं तर काही लोक इथे 2 BHK वाले आहेत बघा. हजाराला ते 2 तुम्ही स्प्लिट मागितले, तर स्प्लिट मागितल्यामुळे त्याला 2 पार्किंग देतो असं ते म्हणतात. उद्याच इथे 2 BHK वाले आहेत जे, त्यांचा एरिया हा खूप काहीतरी भरमसाठ होणार. त्यांनी 3 जर केले, स्प्लिट मध्ये 3 केले तर काय, 2चं ठीक आहे, 2 एंटिटी होती आणि तिसऱ्याचा काय, तो ॲग्री म्हणतो. जेवढे तुम्ही फ्लॅट स्प्लिट कराल तेवढे पार्किंग असं त्यांचं म्हणणं. हे ना हा चर्चेचा विषय आहे. हे काय टाकून दिले त्यांनी. Yes, yes. त्या लेवलला अजून त्यांनी वर्किंग थिंकिंग कोणीच नाही केलेलं असं आपण समजूया. पार्किंग ॲक्च्युअली इतके लोक आल्यानंतर यू कॅनॉट हॅव मेकॅनिकल पार्किंग ॲट ऑल. तुमचं individual मल्टी लेवल मल्टीलेवल पार्किंग करू शकतो तुम्ही, पण त्यामध्ये तुम्ही स्प्लिट पार्किंग नाही होणार. होऊ शकतो. मल्टी लेवल ठीक आहे, त्याचे प्लॅन्स असतील. डिझाईन वरती सगळं ठरणार आहे. करणार आहे. उद्या जर का डिझाईन मध्ये पार्किंग बसत असतील तर नाहीच जाणार तुम्ही स्टॅकला.
आता त्यांनी आज त्यांनी डिटेल्स कोणीच केलेलं नाही. सेफ्टी म्हणून त्यांनी टाकून दिलेलं दिसतंय मला. पोटेन्शियल वरून काढलं की मला काय परवडते ना हे घ्या. बरोबर. आता नेक्स्ट आपण जे सिक्युरिटी डिपॉझिट म्हटलेले आहे त्याच्यात आपला क्लॉज असा होता की तुमची जी EMD तुम्ही उद्या जर सिलेक्ट झालात तर तुमची EMD आम्ही ठेवणार जी 6 कोटी बाकीच्यांची देऊन टाकणार. जो सिलेक्ट होणारा डेव्हलपर त्याची EMD ठेवून देणार. वर तुम्ही 10 कोटी रुपये ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून द्यायचे. असे 16 कोटी रुपये ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट आपण सोसायटीमध्ये सोसायटीच्या खात्याला जमा ठेवणार आहे, फेडरेशनच्या खात्याला. आणि त्याला तिघही ॲग्री. पण पर्पलने लिहून दिले की मला ते 3 वर्षाची जी रिटेन्शन आहे का ती मान्य नाही. माझं लगेचच्या लगेच तुम्ही कन्व्हेन्सच्या वेळी पैसे मोकळे करायचे. मी तुम्हाला रिकन्व्हेन्स करून दिलं, माझे पैसे 16 कोटी मला माझे मिळाले पाहिजे. मी रिटेन्शनला ॲग्री करत नाही. 16 कोटीला ॲग्री नाही पण त्या गोष्टीला ॲग्री दिसत नाही. रविराज फक्त ॲग्री लिहून आले आणि विलास जावडेकर सुद्धा कम्प्लिशन वर्क कम्प्लिशनच्या स्टेजेसनी मला ते पैसे परत पाहिजे. आता ते स्टेजेस त्यांनी डिफाईन नाही केले. हे म्हणतात कन्व्हेन्स नंतर आणि हे म्हणतात वर्क स्टेजेसनी मला 16 कोटी रिटर्न करायचे. डीप लेवलचा विचार केला. हो. ते एकच होतं वरती तिथे नंबर 0 आणि 6 कोटी असं का दाखवलं ते वरचं वरचं 83 ला आणि हे हे 0 तिथे दाखवलं. नाही हे नको. हां तिथेच म्हणतो इथे आले 16 कोटी सगळे आले. एक्झॅक्टली. ठीक आहे. द टाइम पिरियड फॉर कम्प्लिशन आपण विचारलं होतं. तर पर्पल ग्रुप म्हणते 48 मंथ्स मला कंप्लीट करायला लागतील. त्याच्यावरती प्लस 6 महिने ग्रेस पिरियड म्हणजे 54 महिने मला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला लागेल. रविराज बोकाडिया क्रिएटिव्ह म्हणतात की 36 महिने प्लस 6 महिन्याचा ग्रेस पिरियड असा 42 महिने मला प्रोजेक्ट कम्प्लिशनला लागेल. विलास जावडेकर सुद्धा 36+6चा पॅटर्न वापरतात. इथे हा थोडासा आपल्याला मान्य नसणारा विषय असू शकतो 54 महिन्याचा. हे जे पिरियड आहे हा पूर्ण कंप्लीट म्हणजे रेसिडेन्शियल कमर्शियल का फक्त सगळं टोटल एंड टू एंड कम्प्लिशन. ते काय करतात ते रेरासाठी टाकून देतात. ते काय डिस्कशनचा पार्ट ऍक्च्युअली. तो 54 म्हणतोय ते रेराच्या अनाउन्सनुसार ते आता सध्या टाकून दिले. ते प्लस मायनस होऊ शकतं. आता आपण पेनल्टी टाकली होती याच्यात टेंडरमध्ये की आमचा रेंट डबल करायचा होतो. आपण जर का 36 महिन्यात हा प्रोजेक्ट ॲग्री केलाय 37व्या महिन्यापासून तू माझं रेंट जे असणार आहे ते डबल करायचं असा क्लॉज होता. बोला सर. त्याच्यामध्ये 36 महिन्याचं 26 महिन्याचं ॲग्री करायचं नाही. ते इन्कम टॅक्स लोयर कम्प्लीट सो नॉट ॲग्री राईट ऑफ तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लिशन 42 महिन्याची करा पण आम्हाला देताना आम्ही हे बघा त्यांनी 37व्या महिन्यात जरी गेलं आपण तो क्लॉज पण कव्हर करणार आहे पुढे जाऊन. ते सुद्धा त्यांनी बेअर करायचं म्हणजे डबल पेनल्टी बसती. त्याची ही पण रेंटची पण पेनल्टी बसतीये आणि कॅपिटल गेन क्लॉजची पण पेनल्टी बसती. दोन्ही ठिकाणी तो ॲग्री होतो ना. काय प्रॉब्लेम नाही. तेच कारण आपण खाली ते पण क्लॉज टाकले त्यालाही लोक ॲग्री करतात. मग त्या पेनल्टीला तिघही ॲग्री आहेत. त्याच्यात काही कम्पेअर करण्यासारखं नाही. आता पर मेंबर आपण 1 लाख रुपीज सिक्युरिटी डिपॉझिट मागितलं होतं जे का नंतर कॉर्पस फंड जे सोसायटीला मिळणार आहे त्याच्या अगेन्स्ट कन्वर्ट करून घ्यायचं असं सांगितलं होतं. तर पर्पलवाले सध्या म्हणतात नीड्स एक्सप्लेनेशन म्हणजे आत्ता तरी काही दिलेली नाही आहे. रविराज त्याला ॲग्री करतायत. विलास जावडेकर त्याला ॲग्री करतात. तर कॉर्पस फंड पर मेंबर आपण मागितलं होतं तर पर्पल कन्स्ट्रक्शन 2 लाख रुपीज पर मेंबर देत आहे. रविराज 2.5 लाख रुपीज पर मेंबर. विलास जावडेकर 1.5 लाख रुपीज पर मेंबर. आता हे कधी देणार याचा प्रश्न विचारलेला आपण. तर पर्पलवाले म्हणतात की तुम्हाला नवीन हँडिंग ओव्हरच्या वेळी 100% कॉर्पस फंड आम्ही देऊ. नंतर रविराज म्हणतात की डीएच्या वेळी 50 देऊ आणि प्रिमायसेस वेकेट करताना 50 देऊ. विलास जावडेकर म्हणतात 10% डीएच्या वेळी आणि 90% प्रिमाइस वेकेट करायच्या वेळी. आता ह्याच्यात आपण टाकून दिलं होतं की हा जो सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला आधी भेटलाय तो कॉर्पस फंडात ऍडजस्ट होणार आहे. त्याला ते ॲग्री आहेत सगळे. नंतर कुठले येणारे प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर्स आज आपण 250 लोक आहे. उद्या जर 250 झाले त्या 250 लोकांना पण ह्याच अमाऊंटचा जो आम्हाला आकडा देतोय 2 लाख जर ठरलं आपलं तर त्यांची सुद्धा 2 लाख जमा करायची जबाबदारी तुझी. हे असं आपण टाकलं होतं. त्याला तिघही ॲग्री. त्याच्यात काही नाही. आता बेटरमेंट चार्जेस आपण पर स्क्वेअर फीट एरियावरती मागितलं होतं.
तुमचा जितका फ्लॅट आहे त्याच्या पर स्क्वेअर फीट एरियावरती तुम्हाला बेटरमेंट चार्जेस भेटतील असं. पर्पल 500 रुपीज पर स्क्वेअर फीट म्हणताय, रविराज 750 रुपीज पर स्क्वेअर फीट, विलास जावडेकर 200 रुपीज पर स्क्वेअर फीट. आपण किती मागितलं होतं ते काय प्रॉब्लेम नाही, आपण मागितलेच नव्हते, आपण ओपन ठेवला होता. कमर्शियल आणि रेसिडेन्शियल याला सेम सेम सेम. आता डेव्हलप कधी देणार तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट साईन केल्यावरती 50% पर्पल देणार आणि प्रिमाइस वेकेट केल्यावरती 50% देणार. रविराज सुद्धा डीए साईन केल्यावरती 50% आणि प्रिमाइसेस वेकेट केल्यावरती 50%. विलास जावडेकर डीए साईन केल्यावरती 10% देणार आणि वेकेट केलं प्रिमाइस तेव्हा 90% देणार. करंट कार्पेट होती येस येस, तुमचं आपण जे कार्पेट तुमच्या फ्लॅटला लिहून दिले, सबमिट केले, त्याच्यावरती तो फिगर अप्लाय होणार. जे हा जो काय आकडा आहे ते मल्टिप्लायर लागणार, तितके पैसे आपल्याला भेटतील. पण हे बाकीच्या ठिकाणी सुद्धा कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सेम रेट असतात. बहुतेक ठिकाणी सेम असतं. पण असं कुठला प्रोजेक्ट आहे का तो सेम आहे कशाचं? Betterment charges हा. हे रेसिडेन्शियल आणि कमर्शियलला सेमच असतात. हो हो हो, सगळीकडे ते सेम असतात. त्याच्यात व्हेरिएशन नाही घेत. त्याच्यात नाही व्हेरिएशन, रेंटमध्येच व्हेरिएशन होतं. आता मूवर्स अँड पॅकर्स म्हणजे शिफ्टिंग चार्जेस आपण मागितले होते, तर पर्पल कन्स्ट्रक्शन 30,000 रुपये पर मेंबर देते, ज्याच्यातले का 15 द्यायचे म्हणजे ते ग्रांटेडच असतो तो विषय. रविराज 40,000 रुपये पर मेंबर, विलास जावडेकर 30,000 रुपये पर मेंबर. ही ॲप्लिकेबल काय म्हणतात? काय काय इफ ॲप्लिकेबल. हा, ते इफ ॲप्लिकेबलचं माझं इंटरप्रिटेशन असं आहे की तुम्ही जर का शिफ्ट खरंच करणार असाल, समजा तुमचं जरी इथं 2 फ्लॅट असतील पण तुम्ही तिसऱ्या फ्लॅटमध्ये राहताय, बरोबर, तुम्ही राहताय दुसरीकडे कुठे, म्हणजे पण तुम्हाला रेंट शिफ्ट केला असेल, म्हणजे फ्लॅट रेंट केला असेल, म्हणजे रेंटवाला त्याचा तो निघून जाईल, तुम्हाला कशाला देऊ असं त्यांना माहिती असतं. त्यांचं म्हणणं तसं. असं हो. ऍक्च्युअल अग्रीमेंट केलं तर हो. तर ब्रोकरेज आपण मागितलं होतं, जे काय अल्टरनेट जाऊ आपण तिथं भाड्याने फ्लॅट घ्यायच्या वेळेस ब्रोकर जर का पकडला त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल. तर त्याच्यात पर्पलवाले 1 महिन्याचं देत आहेत, रविराजवाले 1 महिन्याचं देत आहेत आणि विलास जावडेकर पण 1 महिन्याचं देत आहेत. 3 वर्षाचा आपण 3 घरं बदलली तर एक टाइमच एक टाइमच देणार. ब्रोकरेज एकदा ब्रोकरेज एकदाच. पुढच्या वर्षी पण आपल्याला लोक जायला लागेल ना भाड्याला. चेंज केलं इन्व्हेस्ट केलं का 10% वाढत. हो, 10% वाढत. 10%. पुढचं काय? आता सिक्युरिटी डिपॉझिट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन म्हणजे तुम्ही जिथं भाड्याने घर घ्याल तर तुम्हाला तिथं डिपॉझिट द्यावं लागतं. तर त्याला सगळेजण ॲग्री आहे. म्हणजे किती, तर पर्पलवाले म्हणतात 3 महिन्याचं भाडं मी ॲडव्हान्समध्ये देणार तुम्हाला. रविराज 1 मंथ रेंट आणि विलास जावडेकर 2 मंथचं रेंट. त्याची कंडिशन आहे ना पर्पलची. हे 3 मंथचं रेंट आहे. लिव्ह लायसन्स मध्ये जर एंटर करणार असेल तर. थोडक्यात तो काय म्हणतोय की तुमचा जर स्वतःचा जो दुसरा फ्लॅट असेल, तर मी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही अग्रीमेंट प्रोड्यूस करत नाही Yes. तोपर्यंत तुम्हाला देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला रेंटल Online जावं लागेल असं. तर आपण टाकलं होतं की माझं जे भाडेकरार असणार आहे तर प्रत्येक भाडेकरारावरती मला पैसे पाहिजे असं आपण टाकलं होतं. मग 3 वर्षांना 3 भाडेकरार झाले तर 3 वेळाचे पैसे पाहिजे. तर पर्पल म्हणताय की पहिल्या भाडेकरार मी बेअर करू. रविराज 3ला ॲग्री आहे, विलास जावडेकर 3ला ॲग्री. नंतर रेंट किती देणार आपण विचारलं होतं. तर रेंट जे ते रेसिडेन्शियल युनिटसाठी 40 रुपीज पर स्क्वेअर फीट पर्पल, रविराज 40 रुपीज पर स्क्वेअर फीट, विलास जावडेकर 50 रुपीज पर स्क्वेअर फीट. हेच कमर्शियल युनिट्स मेन रोडला जे फेसिंग आहे त्यांचं रेंट पर्पलवाले 150 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज 200 रुपीज पर स्क्वेअर फीट, विलास जावडेकर 200 रुपीज पर स्क्वेअर फीट. जे इंटरनल रोड्सवरती शॉप्स आहेत त्यांचा रेंट पर्पल देतात 100 रुपये पर स्क्वेअर फीट, रविराज 150 रुपये पर स्क्वेअर फीट, विलास जावडेकर 100 रुपये पर स्क्वेअर फीट. प्रोफेशनल ऑफिसेस जे आहेत त्याच्यावरती 60 रुपीज पर स्क्वेअर फीट पर्पलवाले देतात, रविराज 100 रुपये पर स्क्वेअर फीट आणि विलास जावडेकर 70 रुपये पर स्क्वेअर फीट. बेसमेंटचं कोणी म्हणून लिहून दिलेलं नाही. मी म्हणतो फ्रंटचे जे शॉप आहेत हां,
त्यांच्या हाईट वाईज आहे ना, मी एक मुद्दा टाकला हा. होता की 18 फूट हाईट वाल्यांना लॉफ्ट दिलेला आहे. बरोबर. लॉफ्टचं रेंट इन्क्लूड करणार आहेत का नाही? हे बघा इथं दिल्या हां लॉफ्टचा रेंट इन्क्लूड करूनच त्यांनी आपण टोटल कसं असतं, तुम्ही सुरुवातीला बघितलं लॉट 100% बघणार लॉफ्ट तुम्ही जे धरताय ना, आपण धरलंय काय हे त्यासाठी विचारलंय. खालचे जे काही क्लॉजेस आहेत ना ते त्याच्यावरती लागू होणार. तुम्ही जर का तिथेच 50% म्हटलं असतं ना, मग रेंट पण त्याच्यावरती 50%च लागू झालं असतं. म्हणजे थोडक्यात असं आहे की पकडलं. 400चं शॉप आहे आणि तुम्ही लॉक धरत असताना कॅल्क्युलेशन मध्ये 200 धरून किंवा दिलेलं असेल ते टोटल 600 झालं. 600 वर ते तो रेट लावा. Yes. तुम्ही सरेंडर केलेला जो एरिया आहे ना त्याच्यावर तो रेट लावा. म्हणून सुरुवातीचा प्रश्न तो असतो, तू धरतोय काय बोल, मग तिथून पुढची कॅल्क्युलेशन आम्ही तसे लावू. तू सुरुवातीलाच म्हण मी 50% धरणार आहे. सुरुवातीला कारण नसताना 100 नको धरू. पुढचे सगळे ऑफर त्याच्यावर लागू आहे. भाडेवाढ करणार आहे का 10%नी, तर सगळे भाडेवाढ करतायत. 1 वर्ष झालं होतं भाडेवाढ सगळे करतायत. नंतर आपल्या ह्याच्यात विषय होता की 11 महिन्यांचं भाडं एकदम देऊ शकाल का तुम्ही, तर पर्पलवाले म्हणतायत की आम्ही दर महिन्याला पहिल्या वीकमध्ये भाडं ट्रान्सफर करू तुम्हाला. रविराज यस म्हणतायत, विलास जावडेकर यस म्हणतायत. आता हे एका मेंबरनी टाकायला लावलेलं आपल्या नेक्स्ट इयरला पण परत 18 महिन्याचं देणार का पहिल्यांदाच फक्त 18 महिने? सक्सेसिव्ह 11 मंथ पिरियड असं टाकलं होतं. एव्हरी 11 मध्ये 3 वर्षाची प्रत्येक 11 महिने. प्रत्येक 11 म्हणजे पोस्ट पेमेंट केलं. आता नाही, ECS च. एका सभासदांनी सांगितलं होतं की आमचं भाडे करार तुम्ही मागायचं नाही. असा एक मुद्दा आला होता. 7 नंबर बिल्डिंग मधले कोणतरी होते ते. दीक्षित हा भाडे करार आमचं मागायचं नाहीये ते टाकलं होतं मी. तर त्याला रविराज आणि विलास जावडेकर ऍग्रीड आहे. पण ते त्यांचं वरती जे कॉमेंट आली आहे हा ते त्यांना ऍग्री नाही आहे सर. हा वरचं ऍग्रीड नाहीये. तुम्ही पेमेंट केलं तर येस इफ ऍप्लिकेबल वगैरे. आणि पण इथे ऍग्री पर्पलवाला इथे ऍग्री कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट Contradict झालेलं आहे. हा, त्यांना कळलं नाही किंवा काहीतरी वर खाली त्यांनी आता इथं लिहिताना क्लिअरली लिहिलंय की रेंट अग्रीमेंट वोंट बी रिक्वायर्ड फॉर द मेंबर हॅविंग ओन अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन. पेमेंट विल बी स्टील बी मेड ॲट द बेस रेट मेन्शन अबव. म्हणजे ते म्हणतात की तुमचं स्वतःचं जरी घर असेल तर तुम्हाला आम्ही रेट देऊ असं इथं म्हटलंय. इथं म्हणतात. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. सेटलमेंट चार्जेस नाही म्हणतात. नाही तेच म्हटलंय. याला या. रेटेडच्या गोष्टी आहेत ना म्हणजे हो, म्हणलं भाडे तुम्ही करारला काय 40 म्हणतात हे बघा. तुम्ही ऍक्च्युली भाडं भरत असेल तर देणार हां. नाही तर नाही. सेक्युरिटी डिपॉझिट लिव्ह लायसन्स अग्रीमेंट तुम्ही प्रोड्यूस केलं Produce केलं तर तर तुम्हाला ब्रोकरेज सुद्धा तुम्ही रेरा रजिस्टर्ड ब्रोकर कडून जर का घेतलं तर आम्ही तुम्हाला देतो. किंवा एक त्यांचं इंटरप्रिटेशन असं असू शकतं की लिव्ह अँड लायसन्स साठी तुम्हाला हे द्यावं लागतं, डिपॉझिट किंवा हे गोष्टी द्याव्या लागतात रेंटल केलं तर तुम्ही. तर ते म्हणतात की तुम्ही ॲग्रीमेंट दिल्याशिवाय ते मिळणार नाही. पण तुम्हाला तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्हाला काही ॲग्रीमेंट वगैरे करायची गरज नाहीये. भाडं देऊ. तुम्हाला फक्त आम्ही भाडं देत राहू असं करायचं. असं पण असू शकतं. इंटरप्रिटेशन म्हणजे आहे. इव्हेंट लायसन्स पण खर्च आहे करणार का? ते पण इन्क्लुडेड आहे. इव्हेंट लायसन्सचं पण जे ऍग्रीमेंट करताना जे काही चार्जेस असतात right? ते पण इन्क्लुडेड आहेत का नाही? ते आपण विचारलंय ना, तू लिव्ह अँड लायसन्स बघा रजिस्ट्रेशन चार्जेस फॉर each live and license agreement will be borne by developer member developer builder. तर त्यांनी म्हटलं मी फक्त पहिलं कर. रविराज त्याला ऍग्री आहे, हे पण ऍग्री आहे, विलास जावडेकर. तर नेक्स्ट उद्या आपली जी काही स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, लिगल चार्जेस, जीएसटी जो काय तयार होणार कागदोपत्री भरणा सगळा भरणा डेव्हलपरनीच करायचा आहे. तर पर्पल ऍग्री आहे, रविराज बोकडे ऍग्री आहे, विलास जावडेकर पण ऍग्री आहे. आता उद्या जे काही कन्सल्टंट्स इथे डिप्लॉय होतील ते सगळ्या कन्सल्टंटची पेमेंट तूच करायची असं आपण डेव्हलपरला म्हटलंय. तू उद्या कुठूनही काही नवीन माणूसांची आणि मला जड जातोय तुमच्याकडून 5 पैसे काढायचं बघेल, भारी काहीतरी फॉरेनचं एलिव्हेशन करतोय, थोडे पैसे तुम्ही बेअर करा तर 2-5% बेअर करा, असं आम्हाला चालणार नाही असं क्लॉज टाकून दिलेलं आहे आपण. सो त्याला सगळेजण ऍग्री. आमची जी फीज आहे त्यालाही सगळेजण ऍग्री. बँक गॅरंटी जी होती
त्या बँक गॅरंटीला पर्पल 0 म्हणते आता तरी. रविराज 50 कोटी आपण टाकलं होतं 50 कोटी पाहिजे म्हणून. आपलं जे प्री क्वालिफिकेशन क्रायटेरियाचं शीट होतं त्याच्यात 50 कोटीची आपण अपेक्षा धरली होती. रविराज ॲग्री करते आणि विलास जावडेकर सुद्धा ॲग्री करते. नंतर फुल पोटेन्शियलचं सँक्शन केल्याशिवाय डिमोलिशन करायचं नाही. आपलं प्रिन्सिपल आहे परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट केल्याशिवाय आम्ही डिस्प्लेस होणार नाही असं आपण टाकून दिलं होतं. तर पर्पल म्हणताय ह्याला मी पूर्णपणे डिसअग्री करतो. मी 2 फेजेसमध्ये प्लॅन सँक्शन करेल. एक पहिले तुमचा प्लॅन सँक्शन करेल, मग तुम्ही डिस्प्लेस व्हायचं, मग मी माझं प्लॅन सँक्शन करेल असं त्यांचं म्हणणं आहे. रविराज त्याला ॲग्री करतोय आणि विलास जावडेकरांचं पण जवळपास तसंच म्हणणं आहे की तुमच्यासाठी एक्झिस्टिंग मेंबर्ससाठी जो अलॉटमेंट करायचा एरिया आहे तो एरिया मी सँक्शन करून आले. त्याच्यावर हे जे स्टेटमेंट्स आहेत की त्याला नीट कळलेलं नाही ऍक्च्युली. कारण हे काय करतायत त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जेव्हा प्लॅन करू तेवढा सँक्शन करताय, त्याचा अर्थ तुम्हाला एका सर्टन बिल्डिंग मध्ये सेग्रिगेशन केलं किंवा पहिले 5 फ्लोअर व्हॉट एव्हर हा प्लॉट सेग्रिगेशन तरी करताय किंवा पहिले फ्लोअर्स तरी तेवढे उचलून ते सँक्शन करताय. त्यामुळे तो तसा वर्कच होणार नाही नाही, मग हा ओपन पॉईंट आहे, डिस्कस केला पाहिजे. हा नाही म्हणजे त्याला ते कळलेलं नाही, माहिती नाही. एका ठिकाणी वरती म्हटले की चॉईस ऑफ फ्लॅट आपली असणार हा आणि दुसरीकडे म्हणतात की नाही मग एका केसेसमध्ये मला जर का 26-25 मजल्यावरचा फ्लॅट पाहिजे जर कसं करणार? जर फुल पोटेन्शियल तरच ते बनणार. सँक्शन जर झाला नाही तर त्याचे 2 अर्थ असे निघतात. एक तर प्लॉट बायफर्केशन Yes. किंवा इलेव्हेशन लेवलला कुठेतरी त्यांनी कट केलं Cut केलं. पर्यंत म्हणजे 5व्या मजल्यापर्यंत 4थ्या मजल्यापर्यंत सँक्शन घेतलं, त्यांनी मला अकोमोडेट केलं आणि त्याच्यानंतर वरचे त्यांना तो हायराईज मध्ये विकले. असं काहीतरी तो प्रकार तो होण्याची शक्यता. त्यामुळं आय थिंक ह्याला म्हणजे ऑप्शन कुठला राहू शकत नाही आपल्याला फुल पोटेन्शियल प्लॅन. तो फेज वाईज सँक्शन आपण ॲग्रीच करू शकत नाही. आता इथं जनता हायवेच्या कॉलेजच्या मागच्या साईडला सेम असं झालेलं आहे बडेघरांच्या स्कूलमध्ये. 7 मजल्यापर्यंत 8 मजल्यापर्यंत त्यांनी परमिशन घेतलं, खाली लोकांना अकोमोडेट केलं आणि वरती 5 मजले स्वतःसाठी वापरले. ते दुसऱ्या लोकांना विकलं नाही. सेपरेट केले. छोटी सोसायटी जर असेल आणि ॲग्रीमेंट असेल 20-25 मेंबर्सची तर त्यांनी जर ॲग्री केलं तर दॅट्स डिफरंट. बरोबर. इथं आपलं कसं आहे की मोठी सोसायटी आहे, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, सगळं जे असल्यामुळं फुल पोटेन्शियलचा प्लॅन आल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ते साधारणपणे चित्र क्लिअर आहे. हाय रेटचं काय आता बंद झाले. हाय रेटचं ते तुम्ही चार्जेस लागायचे. हायराईजसाठी हा. नाही आता तुम्ही चार्जेस लागतात. नाही न्यू सेल कंपोनंटसाठी ना न्यूसेल कंपोनेंट किंवा होलसेल कंपोनेंट आपल्याला आपल्याला ऍप्लिकेबल नाही. त्याचं तो काय करायचं आता त्याचं असे ते बंद झालंय. नाही तुम्ही जर का प्रोसेस बंद आहे जवळजवळ तुम्ही जर का समजा ओपन प्लॉट मध्ये विकत घ्यायला गेला तुम्हाला हायराईज लावतात ते. लागतं. सी तो काय आहे तो बिल्डरच्या सेलिंगचा पॉइंट आहे. काय बरोबर इट्स नॉट गाईडलाईन किंवा काय. Yes. ते गाईडलाईन वगैरे नाही, पण बऱ्याच ठिकाणी हाय रेट नाही मुळे नाही म्हणतात पण तुम्हाला रेट तसाच सगळं सांगा. होतं तो. म्हणजे लास्ट कमेंट त्याची काय स्टेटमेंट थोडं क्लॅरिफाय करा. We shall load all TDR FSI to the extent of buildings required to complete allotment of existing members. नाही ते बरोबर म्हणजे नाही. तुमचे 200 पोटेन्शियल नाही म्हणतो. म्हणजे नाही. नाहीच फुल आहे. पोटेन्शियल थोडक्यात फुल पोटेन्शियल नाही. मी तुमचं P-triple करून दिलं ॲग्री, पण तुमच्या एक्सटेंटचा जितका लागतो तितका मी ते दोन्ही Contradict. पण याच्यात ना हाय रेटचे तरी चार्जेस नाही मेन्शन केलं. सपोज आता एखाद्याला 20 मजला घ्यायचा आहे, त्यामुळे 10 मजल्यापर्यंतच नाही, त्याच्यावरती पर फ्लोअर मी नाही एवढे चार्जेस लावणार. नाही पण चॉईस ऑफ फ्लॅट टाकून दिले ना त्याच्यात. आपला चॉईस असतो विदाउट एनी हायलाईटचा विषयच नाही. विषय पण घ्यायचा नाही. नेक्स्ट आहे पॅरेंट कंपनी गॅरंटी. म्हणजे ही जर कुठल्या कंपनीची सबसिडरी असेल तर आपण ते मागत असतो. तर पर्पलला कळलेलंच नाही आहे पॉईंट, त्यांना क्लॅरिटी पाहिजे त्याच्यावरती. रविराज नॉट अप्लिकेबल म्हणते, विलास जावडेकर नॉट अप्लिकेबल. आता फ्लोर टू फ्लोर हाईट बाबत आपण टाकलं होतं की रेसिडेन्शियलला 10 फुटाची हाईट पाहिजे, कमर्शियलला 20 फुटाची हाईट पाहिजे. तर पर्पल म्हणतायत की सब्जेक्ट टू FSI कन्झम्पशन अँड ॲज पर MOD गाईडलाईन्स. त्यांना जे काही उद्या भेटेल, जी हाईट भेटेल मिनिस्टर ऑफ डिफेन्सनुसार त्याच्यावरती निर्णय घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. रविराज आणि खाली कमर्शियलला म्हणतायत इन्क्लुडिंग मेजलाईन फ्लोअर मी 20 फूट करून देऊ शकतो. नंतर रविराज दोन्ही गोष्टींना ॲग्री आहे 10 फूट 20 फूटला.
विलास जावडेकर यांनी कमर्शियलसाठी काहीच म्हटलेलं नाही, रेसिडेन्शियलसाठी 3 मीटर म्हणजे 10 फुटात जवळपास ते होतं. सो 10 फुटाला ते ॲग्री. तर ॲम्युनिटीज आणि कॉमन ॲम्युनिटीज आणि ह्याचं सध्या कम्पॅरिझन करत नाही आपण, ते कारण खूप लेंदी आहे. त्याचं डे 1ला नाही करणार पॉईंट, ते जसं रिफाईंड होईल तसं पुढे गेल्यावर करू. आता नंबर ऑफ इयर्स इन बिझनेस आपण विचारलं होतं. पर्पल 22 इयर्स बिझनेसमध्ये, रविराज 30+ इयर्स बिझनेसमध्ये, विलास जावडेकर 45 इयर्स बिझनेसमध्ये आहेत. नंबर ऑफ प्रोजेक्ट्स कम्प्लिटेड, तर पर्पल म्हणतात 8 लार्ज प्रोजेक्ट्स विथ व्हेरियस फेजेस इन लास्ट 5 इयर्स आणि 50+ प्रोजेक्ट्स टोटलमध्ये आम्ही कम्प्लीट केलेले. रविराज म्हणतात 65+ प्रोजेक्ट्स कम्प्लीट केलेले. विलास जावडेकर 44+ प्रोजेक्ट्स म्हणतात. आता एक आजपर्यंत तुम्ही एरिया किती डिलिव्हर केल्या ते विचारलं होतं आपण. तर पर्पल 26 लाख स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया इन लास्ट 5 इयर्स आणि आजपर्यंत 3 कोटीच्या वरती कार्पेट एरिया त्यांनी डिलिव्हर केला असं त्यांचं म्हणणं आहे. रविराज म्हणतात 30 मिलियन स्क्वेअर फीट त्यांनी डिलिव्हर केले. विलास जावडेकर अप्रॉक्सिमेटली 71 लाख स्क्वेअर फीट त्यांनी डिलिव्हर केलेले. आता ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आपण विचारले होते, ज्याच्यात का अप्रॉक्सिमेटली 1.5 लाख 15 लाख कार्पेट एरियाचं काम पर्पलवाल्यांचं चालू आहे. रविराजचं 5 प्रोजेक्ट चालू आहेत म्हणतात. विलास जावडेकर 14 प्रोजेक्ट्स चालू आहेत म्हणतात आणि 24 रेरा रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्याकडे. 14 आणि 24 मला नाही. आता कॅपिटल गेन क्लॉज आपण टाकला होता, जो म्हणजे 36 महिन्याच्या वरती जर केलं ना आम्हाला कॅपिटल गेन जर लागू झालं तर तो तुम्ही तुमच्यावरती बर्डन असणार आहे त्याचं. तर पर्पल डिसॲग्री करते, रविराज ॲग्री करते, विलास जावडेकर ॲग्री करते. झालं पाहिजे. नाहीतर 20 लाख रुपये 30 लाख रुपये द्यायला आम्ही तयार नाही. ठीक आहे ना, टॅक्स अँड लायबिलिटी म्हणजे उद्या ड्युरिंग कन्स्ट्रक्शन काही जे काही चार्जेस ॲप्लिकेबल होतील ते सगळे चार्जेस तू बेअर करूनच आम्हाला हँडओव्हर करायचे. तू एखादा चार्जेस भरायचं राहून दिलं आणि आम्हाला हँडओव्हर केलं, उद्या जर का ते आम्हाला भरणं आला तर तो तूच बेअर करणार आहे असं आपण क्लॉज कव्हर करणार आहे. ते सगळ्यांना ॲग्री. नंतर उद्या जर का रूल्स चेंज झाले तर आम्हाला प्रोराटा बेसिसवरती समप्रमाणात आम्हाला त्याचा वाटा त्यावेळेस पाहिजे असेल तर त्याच्यात पर्पल म्हणतात की डिस्कशनसाठी ओपन आहे मी या. रविराज येस आहे, विलास जावडेकर पण ॲग्री करतात. आपला प्लॉट मॉर्गेज करायचा नाही असं आपण क्लॉज टाकलेलं आहे. तर पर्पल ॲग्री करतायत, रविराज ॲग्री करतायत. यांचं म्हणणं आहे की त्यांचे फ्लॅट जे असतील ते करू शकतात. त्यांचं सेल कंपाऊंड त्यांना मॉर्गेज करायचं ते करू शकतात. त्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही. आणि विलास जावडेकरांचं पण सेम म्हणणं आहे की मी माझे फ्लॅट काय करायचं ते करू शकतो. परत हँडलिंग ऑफ लिगल चार्जेस मध्ये लिगल एंटिटी उद्भवली इथं तर ती तुम्हीच बेअर करायची. तर पर्पल we will not handle legal issues, dispute or challenges due to defective title of the society as well as individual matters case of the members. तर त्यांनी क्लॅरिफाय करून दिली. तुमचं काही पर्सनल असेल तर ते माझ्या पोट्यात नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. रविराज ॲग्री करते, विलास जावडेकर ॲग्री करते. तर आपण टर्मिनेशन क्लॉज टाकणार आहे असं सांगितलं होतं की उद्या जर का काही नॉन कम्प्लायन्सेस सापडले तर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल. तर पर्पल ठरवून म्युच्युअली रीड्राफ्ट करू असं म्हणताय. रविराज ॲग्री करताय, विलास जावडेकर सुद्धा ॲग्री करताय. तर आपण सांगितलं होतं की तुम्ही शेड्युलिंग द्या. मला अपेक्षित होतं की त्यांनी शेड्यूल लावून दिलं पाहिजे पण ते नुसतं ॲग्री म्हणून मोकळे झाले. मोकळा ठेवला होता तो पॉईंट. कुणी शेड्युलिंग तर दिलेलं नाही. कसं वेकेट करता येऊ शकतं. एक प्लॅन वेकेट करणं खूप गरजेचं आहे कारण 10-12 युनिट्सची सोसायटी नाही आपल्याला वेकेट करायची. आपल्याला ही 251 ठरवून 1-2 महिन्याच्या कालावधीत सगळी बाहेर काढायची. कशी काढायची काय करायची ही स्ट्रॅटेजी डेव्हलपरने आखली पाहिजे. तर
आपण जे काही खाली टॅली घेत होतो, मी मगाशी जे सांगितलं, प्रत्येकाचं रुपीजमध्ये कन्व्हर्जन चालू होतं. तर तो जर टॅली बेनिफिट्समध्ये घेतला, 2 याच्यात टॅली घेतले. एक सिक्युरिटी बेस्ड टॅली घेतलाय, म्हणजे जे बँक गॅरंटी, सिक्युरिटी डिपॉझिट हा सिक्युरिटी बेस्ड टॅली काढला आणि बेनिफिट्स वाला टॅली सेपरेट काढला. तर पर्पल कन्स्ट्रक्शन 271 कोटींचं बेनिफिट पास ऑन करतायत, रविराज 393 कोटींचा बेनिफिट पास ऑन करतायत, विलास जावडेकर 289 कोटींचा बेनिफिट पास ऑन करतात. हेच आपण सिक्युरिटी जर बघितली तर 52 कोटींची जवळपास सिक्युरिटी पर्पल कन्स्ट्रक्शन देते. रविराज बोकडे क्रिएटिव्ह 204 कोटींची सिक्युरिटी पास ऑन करतात, विलास जावडेकर 106 कोटींची सिक्युरिटी पास ऑन. म्हणजे जवळपास निम्मी सिक्युरिटी आपल्याला भेटते. जितकं बेनिफिट भेटणार, बेनिफिटचे निम्म आपण सिक्युअर करून घेतले स्वतः. असं कुठेतरी येऊन गणित थांबतो. एक्स्ट्रा बेनिफिट ऍड करतो म्हणजे काय एक्झॅक्ट? ग्रँड टोटल फॉर एक्स्ट्रा बेनिफिट म्हणजे हे सुरुवातीपासून आपण काय केलं, टोटल हे सगळ्यांची टोटल काढत होतो. म्हणजे तुम्हाला रेंट किती भेटतात की सोसायटी लेवलला टॅली करून टाकलं. तुम्हाला सोसायटीला तेवढे ते देतात. सोसायटीला किती देतात, सोसायटीची टॅली काढत चाललं. ती मार्किंग कॉर्पस किती देणार, सिस्टीम मार्किंग सिस्टीम म्हणतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट झालं. जर मार्किंगला गेलो तर मग याला 271 मार्क पडतात, याला 393 मार्क पडतात, याला 289 मार्क पडतात. डायरेक्ट करोडमध्ये शिफ्टिंग केलं. आणि तेच जर का सिक्युरिटी वाईज गेलं तर याला 52 मार्क आहे, याला 204 मार्क आहे, याला 106 मार्क. सो असं काहीतरी आहे. आता हे पुढच्या सगळ्याच गोष्टींना सगळे लोक ॲग्री आहेत, त्याला काय म्हणजे कंपेअर करण्यासारखं नाही. सो असं फिजिकल हे कम्पॅरेटिव्ह चार्ट आहे, कसं काय त्याच्यावरती डिस्कशन करू. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा हे म्हणजे बस बस